मस्त छोटे छोटे महाड आहेत ह्या बाजूला आणि त्यासोबतच आपण आता एंट्री करणार आहोत ती म्हणजे खाडीकडे. चलिए टाईड. हे जे लोकेशन आहे ना मागे जे बघतायत हे क्रेझी इंटरेस्टिंग आहे. ओ फिश ऑन फिश ऑन. ओ फिश ऑन फिश ऑन फिश. आय होप माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल कारण रस्ता थोडा खराब आहे आणि ह्या बाजूला आता भरतीचं पाणी आलं आहे समुद्राचं. त्याचसोबत हा व्ह्यू खूप जास्त अमेझिंग वाटतोय. क्रेझी. जो स्पॉट ज्या स्पॉटवर आपण ॲक्च्युली जाणार आहोत ना तो स्पॉट खतरनाक आहे. वन ऑफ द बेस्ट. आणि आपण ह्याच्या आधी देखील तिथे गेलेलो आहोत. तर बघूया आज काय स्ट्राईक होते ते बघूया. आता पर्सिस्टन्स जर टाईडबद्दल बोललो ना तर टाईड आता हाय टू लो होते. तर ह्या टाईडमध्ये असं वाटतंय की काय ना काहीतरी ॲक्टिव्हिटी डेफिनेटली होईल. बघूया. पूर्ण ओपन एरिया आहे मस्तपैकी. अरे वा. इथून रस्ता देखील चांगला झाला आहे आता पुढे. पाण्याची पातळी आता जास्ती आहे थोडी. हाय टाईड. हे बघा या बाजूला ही बीज आहेत दोन. वाव. क्रेझी एक्सपिरियन्स. मजा येते या पक्ष्यांना बघायला. सो आता मेन रिव्हिलिंग पार्ट आहे जो की स्पॉट नक्की आहे कुठला तो. हे बघा मस्त छोटे छोटे महाड आहेत या बाजूला आणि त्यासोबतच आपण आता एंट्री करणार आहोत ती म्हणजे खाडीकडे. या बघा. आता पुढचा जो भाग आहे ना तो या कोवमधला एरिया आहे जिथे लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्ट्राईक बघितलं ती ही आहे. आणि ह्या एरियाला आता बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे वरती. ते इथून मोस्टली आपण ट्राय करणार इथून कास्ट करायला बाहेर. पाणी असंच येते आतमध्ये आणि बघूया काय हुकअप होते ते. तो व्हिडिओ स्टार्ट झाला त्याला जो POV होता तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्यासोबतच आत्ता आपण हा व्हिडिओ ॲक्च्युली सुरू करतो आहे आणि कास्टिंग सुरू करणार आहोत. दोन स्पॉट आहेत मारायला इथून. एक तर ही जी जेटी आहे ह्या ठिकाणाहून आपण कास्ट करणार आहोत आणि त्यासोबतच पलीकडे जी आपण स्टार्टिंगमध्ये आल्या आल्या जागेवर गेलो तिथून आपण कास्ट करणार आहोत. तर दोन्ही ठिकाणून चान्स वाटत आहेत. आता पाणी जे आहे समुद्राचं ते हाय टू लोमध्ये कंडिशनला आहे आणि अजून इथे खाडीला भरतीच सुरू आहे. सो होपफुली काहीतरी क्रेझी येईल. आणि ओव्हरऑल जी लाईटिंग कंडिशन आहे तुम्ही बघताय तर ती खूप जास्त सीनिक आहे. जबरदस्त वाटते. भारी भारी ॲम्बियन्स आहे. हो इथे सगळे फिशेस आहेत छोटे छोटे. आणि ह्या ज्या वॉलच्या स्ट्रक्चरला ह्याला आपण टार्गेट करणार आहोत आणि पूर्ण एरिया समोरचा बघायला मस्त वाटतोय. हो. तर आता आपण अजून वेळ न काढता डिरेक्टली हेडमाउंट लावूया आणि कास्टिंग सुरू करूया. बघूया काय हुकअप होतं ते आणि काय क्रेझी एक्सपिरियन्स आज आपल्याला बघायला मिळतं या व्हिडिओमध्ये ते. या ठिकाणी थोडासा ड्रॅग टाईट ठेवावा लागेल कारण इथे पूर्ण रॉक्स आहेत. हे पूर्ण एरिया रॉकने भरलेलं आहे त्यासाठी. पाण्याची कंडिशन जबरदस्त वाटते. पाच कास्ट इथे रेकॉर्ड करूया अँड देन विल मूव टू द अदर स्पॉट. पुढच्या जागेवर जाऊया. ही आता दुसरीच कास्ट आहे या ठिकाणी. बघूया काय हुकअप होतं आहे का या ठिकाणी. कमेंट सेक्शनमध्ये आधीच सांगा तुम्हाला काय वाटतं हुकअप होईल काय कंडिशन आहे आणि कसं वाटतं. तर आपण हा स्ट्रक्चर पूर्ण धरून मारतो आहे
जेवढं त्याच्या पॅरलल आपण चालवू शकतो लुअर तेवढं. लेट्स सी. येस, टाईड आता टर्न झालेली आहे. आता ही चेंज झाली आहे टाईड. आय थिंक दिस इज द 5th वन. बरोबर आहे ना, 5वीच आहे ना ही. आता त्या साईडला मूव होऊया पुढच्या. आता इथे मलेट सगळे खाली थांबलेले आहेत, अजून सरफेसला ॲक्टिवली फिरत नाही आहेत तेवढे. आणि मलेट बघाल तर ह्या साईडला इथे आहेत, बघूया आपण त्यांना बाहेर हे करू शकतो का. हे बघा, इकडे मलेट आहेत ह्या एरियामध्ये. इथे समोरच आहेत सगळे, ते फिरत आहेत. तर आता आपण त्या एरियामध्ये जाऊया पुढच्या आणि बघूया तिथून कसा व्ह्यू आहे तुम्हाला दाखवायला आणि पुढे काय आहे ते. सो ॲक्च्युली आत्ता आपण लवकरच निघालेलो आहोत. म्हणजे माझा प्लॅन हाच होता की इथे यायचं, थोडा कास्ट करायची आणि अजून एक स्पॉट आहे पुढे ब्रिजचा, तर तिथे देखील जायचं आणि तिथे कास्ट करायची. तर अशा प्रकारे थोडं लवकर निघायचे फायदे. आणि लवकर निघायचं दुसरं कारण म्हणजे की एकतर सूर्य बघाल बऱ्यापैकी ब्राईटनेस आहे आणि त्यासोबत ही आत्ता त्याची टाईड पण मॅच होते, म्हणजे आपली टाईड पण फेवरमध्ये. हा स्पॉट तर जबरदस्त वाटतो हा, सिरियसली. आता माझे पाय ऑलमोस्ट चिखलात गेलेले आहेत, पण हा स्पॉट लिटरली ऑसम आहे. दोन्ही बाजूला मस्त हिरवळ आहे आणि वाव. लुअरवर 2 मलेट आले पुढे. आत्ता जिथे लुअर पडलं आहे ना, तिथे एक वूडचं मोठं स्ट्रक्चर होतं. आत्ता माहीत नाही ते आहे की नाही तिथे. अजून पाऊस तर सुरू नाही झाला, तर मोस्टली वाहून जायचे काही चान्सेस नाही वाटत आहेत किंवा इथे कुठे आलं असेल तर. ह्या 2 मलेट कंटिन्यू फिरत आहेत आजूबाजूला. हा जो समोरचा भाग आहे ना, तो लँडस्केप खूप जास्ती अमेझिंग वाटतं. म्हणजे ज्या प्रकारे ते ढग पूर्ण वरती बनलेत आणि म्हणजे आपण जसे लहानपणी ज्या प्रकारे पेंटिंग्स किंवा ड्रॉइंग करायचो, तर तसं काहीतरी हा एक सीनरी आपल्याला दिसतं आहे. आणि हे जबरदस्त आहे. म्हणजे हे व्ह्यूज आता खतरनाक होत जाणार आहेत. अजून पाऊस तसा सुरू पण नाही झाला पूर्ण, पण जसं पाऊस सुरू होईल ना तसं हे व्ह्यूज अजून क्रेझी होत जाणार आहेत. वाव. सो आता आपण जाणार आहोत परत एका दुसऱ्या स्पॉटला. इथे बराच वेळ कास्ट केली आहे, पण काही स्ट्राईक नाही आहे. होपफुली सेकंड स्पॉटवर काय ना काहीतरी होईल. लेट्स सी. तर आता डायरेक्टली हेड माउंटवर तिथे भेटूया. त्या जागेवर काय एक्साइटिंग होते ते चेक करूया. चला. सो हाय एव्हरीवन, आपण आलेलो आहोत
क्रीकमध्ये फिशिंगसाठी. आणि हे जे लोकेशन आहे ना मागे जे बघतायत हे क्रेझी इंटरेस्टिंग आहे. इथे अजूनपर्यंत बरेचसे मासे आपण हुकअप केलेले आहेत ऑलरेडी, व्हिडिओ पण बरेचसे बघितलेले असणार. तर आज काय होतं आहे, आज सुपर एक्साइटिंग काय होतं आहे हे नक्की स्टे ट्यून राहा आणि चेकआउट करा. असं वाटतं आहे काय ना काहीतरी हुकअप होणार आहे. तर लेट्स सी. तो आता ह्या साईडला करंट चालू झालेला आहे पाण्याचा. आपल्याला हेच हवं होतं, तर क्रॉस टाकून बघूया या करंटमधनं काय हुकअप होतं आहे ते. बारीक फिडिंग होत्या, बहुतेक कोकर परत आली आहे इथे. बेट फिश आहे, काहीतरी मारतं त्याच्यावरती. ओ बाराकुडा दिसलेला आहे ऑलरेडी. थोडं फास्ट ट्रेल करावं लागणार. जबरदस्त फिडिंग आहे बाराकुड्याची. छोटे पॉपर बघूया, ट्राय करूया. छोट्या पॉपरला ट्राय करूया, बघूया. खूप जबरदस्त हिट आहे, पण स्ट्राईक ऑन नाही होत आहे कारण आत्ता फिडिंग कडक झालेली आहे ॲक्च्युली. आणि छोटी कोकर आहे जी फिरते पूर्ण करंटमध्ये. अजूनपर्यंत काय बाईट नाही आहे, बघूया. कारण असं फील तर होतं आहे ज्या प्रकारचं पाणी आपल्याला हवं आहे तसंच पाणी आहे इथे. आणि बारीक बारीक फीडिंग पण होते. तर ॲक्च्युली छोटी कोकर आहे जी पूर्ण आली आहे त्यामध्ये. आपण क्रॉस ट्राय करूया इथून. पूर्ण रॉक्स लागत आहेत खाली. या साईडला पाणी आहे बऱ्यापैकी आहे. इथे मोस्टली स्ट्राईक्स जास्ती भेटायचे चान्सेस असतात या ठिकाणी. ओ फिश ऑन अर्र सुटला. बाराकुडा होती, समोर येऊन घेतलेली आहे, विच इज क्रेझी अँड गुड फील. ॲक्च्युली ह्या लाईनीत पूर्ण कास्ट करून बघूया परत हुकअप होते आहे का.
लेट्स सी, कम ऑन. वो 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 वो, दॅट इज क्रेझी मॅन. समोरच होत्या स्ट्राईक, अगदी समोर आहे. बघूया, लेट्स सी. गुड साईज. माय टेक दिस नाव. असं वाटतं आता घेईल, आता घेईल. कमॉन कमॉन कमॉन, टेक इट. दोनदा झालं, एकदा फॉलो केली आहे मस्त, आणि एकदा तर ऑलमोस्ट हुकअप झालेली. कोण क्विक आली आहे, वर आली आहे. बाराखोडा खूप जवळ आहे. अटॅक का नाही करत आहे? ओ फिश ऑन, फिश. Fish on. Whoa! Finally! Boy, the fish is on. बोडा आहे तो, मगाशी उडा होतो ना. बोडा आहे तो. बोडा आहे तो. बाराखुडा म्हणतात ना. बोडा हो. हे बघा, फायनली स्ट्राईक मिळालेली आहे बाराखुडाची. सो कंटिन्यू फीडिंग चालू होती बाराखुडाची, हे बघा, आणि फायनली हुकअप झालेला आहे. क्रेझी वन. होय तुमका हां भरडर. हां भरडर मालवणात राहतोय मी. सो आत्ता जो बाराखुडा आपल्याला लागलेला ना, तो हा नेओबीचा लुअर आहे, जो की मस्त आहे कलर. पहिलाच लुअर, फर्स्ट जस्ट आता वापरायला चालू केलेला, आणि मस्त हुकअप झालेला. ह्याच्या आधी एक लुअर होता ज्याच्यावर अटॅक केलेला त्यांनी, फायर टायगर होता एक,
बट तो मिस झालेला होता, त्या साईडला पुढच्या बाजूला होता. तर परत या एरियामध्ये फीडिंग होत नाही आहे. तर बघूया, जरा जात करूया.